कृषी कार्यक्रमाअंतर्गत सौ छाया तानाजी पवार यांची मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत. त्यांना नुकताच 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर चला तर पाहू आपण त्यांच्या यशाबद्दल माहिती. नमस्कार माहिती. सर्वप्रथम तुम्हाला जिजामाता कृषी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन करतो. नमस्कार. थँक्यू. तुम्हाला हा पुरस्कार भेटल्यावर पहिली तुमची भावना कशी होती? हा पुरस्कार भेटल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला. म्हणजे शासनाने महिला शेतकऱ्यांची दखल घेतली याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटला. अशाच इथून पुढं पण महिलांची अशीच कदर करावी ही शासनाला विनंती. शेतीत कोणती कोणती पिके घेतलेली आणि त्याचे तुम्ही एकात्मिक व्यवस्थापन कशी करता? आमच्या शेतात गहू, ऊस, हरभरा, केळी आणि मागच्या 10 वर्षापूर्वी आमच्याकडे डाळिंब पण होतं. आणि जनावरांसाठी कडवळ, मका ही पिकं घेतली जातात. सोयाबीन आणि त्यात म्हणजे मला 2022 मध्ये आणि हेक्टरी 34 क्विंटल हरभऱ्याचं उत्पादन घेतलं होतं. तेव्हा मला पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम पुरस्कार मिळाला. त्यापासून मग आमची उमेद वाढतच गेली. आपण शेतीबरोबरच पाणी आणि मातीचे व्यवस्थापन हे कशा प्रकारे करता? आम्ही मातीचं व्यवस्थापन म्हणजे हिरवळीची पिके घेतो आणि मृदू तपासणी ते पण महत्वाचे. आणि असं केळी पहिल्यांदा पीक करायचं असलं ना ते पहिले आम्ही माती तपासणी करतो. त्याच्यामुळे नंतर आपल्याला त्या मातीत कुठली कमतरता आहे त्याचे लक्षात येतं. पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे आमच्याकडे 3 विहिरी आहेत आणि आता आमच्याकडे सगळीकडं आम्ही ड्रीप व्यवस्थापन केलेलं आहे. असं मोकळं कुठलंही भिजवलं जात नाही. त्यामुळे पाण्याची पण बचत होती, माणसाची पण बचत होती. त्यामुळे उत्पादन वाढीला चालना मिळते. आपण सेंद्रिय आणि शाश्वत शेतीकडे जास्त भर देत आहे असे आपल्या सांगण्यावरून कळत आहे. तर आपल्या यावर मत काय आहे? सेंद्रिय शेतीचं आम्हाला जास्त महत्त्व वाटायला लागलं अलीकडे. त्यामुळे रासायनिक खतावर जास्त अवलंबून न राहता आम्ही सेंद्रिय खताकडेच वळलेलो आहे. म्हणजे जसं की आम्ही कारखान्याकडून मळी, राख तिथं आणतो आणि त्याच्यापासून खत तयार करतो. आमच्याकडे 25-30 गाय आहे, त्याचं पण आम्हाला भरपूर वर्षात शेण मिळतं. आपण आपल्या जे गुरं आहेत आपले त्यांच्या शेणाचा वापर आपण कशा प्रकारे करता? आमच्याकडे 2013 पासून गोबर गॅस यंत्रणा आहे. त्याचा उपयोग आम्ही स्वयंपाकघरात इंधन म्हणून वापरतो आणि त्याची स्लरी जे पडती ते आम्ही त्याचा शेतात उपयोग करतो. असं दोन्ही ठिकाणी गोबर गॅसचा उपयोग करतो. ते शेतकऱ्यांना परवडणार आहे का? परवडणार आहे. आता गॅसचे भाव किती भडकले, त्यापेक्षा गोबर गॅस निश्चितच परवडतो. शेतीतील जे आपले पिकं घेतो त्याच्यावर आपण कुठली प्रक्रिया करतो का? त्याचा आपण म्हणजे ग्राहकापर्यंत आपण पोहोचवण्यासाठी काय कशा प्रकारचे? आम्ही घरी हरभरा पिकवला, मग आम्ही त्याच्या हरभऱ्यापासून घरीच डाळ तयार केली आणि ती आमच्या गटामार्फत त्याची विक्री केली. तसंच आमच्याकडे मका असतं, मग मकाचे बियाणे पण असे घरगुती लोक घेतात. आपल्या यशामागे आपल्या कुटुंबियाचे योगदान कशा प्रकारे आहे? या माझ्या पुरस्कारामध्ये आमची सगळ्यात मोठी मोलाची मदत म्हणजे आमच्या कुटुंबियाचीच आहे. आमचे मिस्टर आणि आमची मुलं हे नेहमी शेतात राबत असतात, त्यामुळे हे आम्हाला साध्य झालं. आपण सेंद्रिय कर्ब जो जमिनीतला आहे तो वाढवण्यासाठी कशा प्रकारच्या उपाययोजना करतात? आम्ही सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी एक सगळ्यात महत्वाचं पाचक होतो, हिरवळीची पिकं. आमच्याकडे घरचं शेणखत आम्ही वापरतो आणि आम्ही गांडूळ खत पण इथं तयार केली. गांडूळ खताचे मोठे मोठे बेळ इथं तयार केले, ते आम्ही जमिनीत वापरतो. तसेच आपल्या यशाबद्दल कृषी विज्ञान केंद्र बारामतीचा आपल्याला मार्गदर्शन कशा प्रकारे लाभले आहे? कृषी विज्ञान केंद्राला आम्हाला वेळोवेळी सल्ला देतात. म्हणजे औषध कोणती फवारणी करायची, काय वापरायचं, बी कोणतं वापरायचं, नेहमी आम्हाला त्यांची माहिती मिळते. इतर महिला शेतकऱ्यांना आपण संदेश काय द्या? आता शेतीत म्हणजे कसं महिलांचे जवळजवळ कामाचे 80% वाटले असते. शेतीत महिला जास्त खुरपणी, टोकणी, वेचणी हे सगळं महिलांवरच अवलंबून असतं.
तुम्ही ह्यात अनेक आधुनिक प्रगती करा, आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करा आणि तुम्हाला पण मग असंच यश लागत जाईल. आपण आम्हाला महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद आणि मी आपले आभार मानतो.